इंदुरीकर महाराजांच्या कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांचा विवाह सोहळा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलाय। हा विवाह केवळ कौटुंबिक सोहळा नसून त्याचे स्वरूप एखाद्या भव्य उत्सवासारखं होतं। अहमदनगर जिल्ह्यात पार पडलेल्या या लग्नासाठी 100 एकरची जागा निवडण्यात आली होती, तर तब्बल 10 एकर क्षेत्रात भव्य मंडप उभारण्यात आला होता। या सोहळ्याला मुख्यमंत्री, अनेक मंत्री, आमदार आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांसह सुमारे 3 लाखांहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता। सुरुवातीला या लग्नावर आणि त्यावरील खर्चावर मोठी टीका झाली। सामाजिक माध्यमातून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की समाजाला साधेपणाचे सल्ले देणारे महाराज स्वतःच्या मुलीच्या लग्नात इतका अफाट खर्च कसा काय करू शकतात। मात्र लग्न पार पडल्यानंतर महाराजांच्या जावयाबद्दल म्हणजे साहिल चिलप यांच्याबद्दल जे सत्य समोर आलं त्यांना टीकाकारांनाही विचार करायला लावले। साहिल चिलप हे मूळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे गावचे। त्यांचे वडील सुनील चिलप यांचा जीवन प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला। 2003 साली ते खिशात केवळ काही रुपये घेऊन मुंबईत आले होते। तिथे त्यांनी ट्रान्सपोर्ट क्षेत्रात एका सामान्य कर्मचाऱ्यासारखं काम सुरू केलं। ट्रक ड्रायव्हर सोबत राहून व्यवसायातील बारकावे शिकले। शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द बाळगून त्यांनी पहिला ट्रक घेतला आणि आज त्यांच्या ताफ्यात शेकडो कंटेनर आहेत। साहिल चिलप यांनी आपल्या वडिलांच्या या संघर्षाला आधुनिक शिक्षणाची जोड दिली। ते स्वतः इंजिनियर असून मुंबईत लॉजिस्टिक आणि रिअल इस्टेटचा मोठा व्यवसाय सांभाळतात। मात्र या श्रीमंतीपेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे आध्यात्मिक संस्कार। चिलप कुटुंब पिढ्यानपिढ्या वारकरी संप्रदायाशी जोडलेले आहे। वारीच्या वाटेवरच 15 ते 20 वर्षांपूर्वी इंदुरीकर महाराजांची या कुटुंबाशी ओळख झाली होती। साहिल यांच्या घरी आजही दिवसभर हरिपाठाचा गजर सुरू असतो आणि हेच संस्कार पाहून महाराजांनी आपल्या मुलीचा हात त्यांच्या हातात दिला। साहिल चिलप यांची एकूण मालमत्ता 500 ते 700 कोटींच्या घरात असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। परंतु महाराजांनी जावई निवडताना बँक बॅलन्सपेक्षा कुटुंबाची भक्ती आणि नीतिमत्ता पाहिली। अशा प्रकारे एका संघर्षशील मराठी कुटुंबानं शून्यातून उभे केलेलं साम्राज्य आणि त्यांचा वारकरी वारसा